तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास पारदे आपल्या सरकारी क्रीडा विथ विकास या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतोय। जसं आपण बघणार होतो की योजना की ज्या आपल्या म्हणजे आरोग्यासाठी कोणत्या योजना आहेत, अशा आपल्याला काही आपल्या युट्यूबरच्या सबस्क्रायबरनी आपल्याला एक क्वेश्चन विचारला होता आणि त्यांच्यासाठी आपण काही योजना घेऊन आलेलो आहे व अशाच अजून परत एकदा नवीन नवीन आपण योजना आपल्या युट्यूबला चालूच राहणार आहे। जे कोणी आपल्या युट्यूबवर नवीन सबस्क्रायबर असतील किंवा नवीन व्ह्यूअर्स असतील, मी त्यांना विनंती करतोय की हा व्हिडिओ आपल्या जे कोणी अपंग बांधव असतील आपले किंवा आपल्या घरातले कोणी अपंग नातेवाईक असं आई बहीण कोणी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचवणं काम आहे। आपण ज्या योजनेबद्दल बोलण्याचं ठरवलं होतं ती योजना म्हणजे आपल्या घरात जर कोणी अपंग व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जे कोणी व्यक्ती येत असेल त्यांच्यासाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग योजना या योजनेची सुरुवात झालेली आहे। म्हणजे सुरुवात अगोदर झालेली आहे। आपल्या युट्यूबरच्या मार्फत मी परत एकदा सांगू इच्छितो की जे कोणी आपले दिव्यांग असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा की दिव्यांग ह्या आपल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या योजनेअंतर्गत जे कोणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे की ह्या योजनेअंतर्गत जर आपल्या घरात कोणी अपंग व्यक्ती असेल, जर 40% ते 80% पर्यंत जर कोणी अपंग असेल तर त्यांच्यासाठी 6 महिन्याला 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात येतात। आणि तुम्ही म्हणसाल जर यापेक्षाही जास्त आमच्याकडे घरात कोणीतरी व्यक्ती आहे किंवा 80% पेक्षा जास्त कोणतरी व्यक्ती आहे व त्यांच्यासाठी मिळतात की नाही मिळतात, तर हो, त्यांच्यासाठी सुद्धा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 18,000 रुपये 6 महिन्याला 18,000 रुपये म्हणजे वर्षाला 36 असे पैसे मिळतात। पण आता तुम्ही म्हणसाल की यासाठी काय प्रोसेस आहे, डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार किंवा यासाठी अजून काय आपल्याला काय कुठं अर्ज करायचा कसा, तर आपण त्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। असेच आपल्याला या योजनेअंतर्गत 40% ते 80 पर्यंत असेल तर 6,000 आणि 80 पेक्षा जास्त असेल तर त्यांना 18,000 रुपये 6 महिन्याला असा हा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात दिला जातो। यामध्ये ना कोणता दलाल आहे ना कोणी नाही, यामध्ये कोणाच्या अंतर्गत फॉर्म देण्याची गरज नाही। थेट आपल्या या योजनेअंतर्गत जर आपल्याकडे महाराष्ट्राचा आपण रहिवासी असलं पाहिजे, या योजनेची जी काही पात्रता आहे ती पात्रता म्हणजे आपण महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, आपल्याकडे दिव्यांग असल्याचं एक प्रमाणपत्र असलं पाहिजे, जे दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र भेटतंय ते असलं पाहिजे, आधार लिंक बँक खात्याला असं लिंक असलं पाहिजे। आता हे तर कंपल्सरी झालेलं आपण बघू शकतो की कोणताही योजना असू द्या कोणताही, त्यासाठी आधार लिंक बँक पॅन कार्ड मोबाईल नंबर अशा ह्या सगळ्या अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत ह्या कंपल्सरी फिक्स झालेल्या आहेत। राहिलं म्हणजे तुमच्या हा अर्ज करायचा कुठं, तर आपल्या नजीकच्या समाज कल्याणला किंवा जे महानगरपालिका आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे काही ऑफिस येतात त्याच्यामध्ये आपण हा अर्ज करायचा आहे। त्यासाठी अर्ज भरताना आपल्याला अचूक व बरोबर माहिती भरायची की जेणेकरून हा अर्ज भरल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रुटी येणार नाही। आणि आपल्याकडे अपंग प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे, बँक पासबुक असणं गरजेचं आहे। अशा या सगळ्या गोष्टी आणि महानगरपालिकेअंतर्गत जो फॉर्म किंवा नमुना येतोय तो फॉर्म घ्यायचा, जो दिव्यांगासाठी जे आपण अर्ज करणार धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने तो फॉर्म घ्यायचा, तो फॉर्म भरायचा आहे आणि त्यासोबत हे सगळे डॉक्युमेंट जोडायचे आणि त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे। आपल्या युट्यूब चॅनल अंतर्गत तुम्हाला माहिती देतोय, जे कोणी आपल्या घरात दिव्यांग असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओला नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा होईल। योजनेची अट असू द्या लक्षात असू द्या की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ही योजना चालू केलेली आहे। फक्त ज्यांना कोणाला अजूनही काही आपल्या युट्यूब चॅनल मार्फत अशी माहिती पाहिजे की महाराष्ट्रात अजून कोणत्या योजना आहेत हे ज्या दिव्यांगासाठी अदर जिल्ह्यामध्ये राहतोय आम्ही किंवा दुसऱ्या महानगरपालिके अंतर्गत येतोय, अशा काही आपल्या काही असतील समजा मागणी की त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा किंवा असं, तर तुम्ही मला कमेंट करू शकता। कमेंट करून मला तुम्ही कळवावं की कशावर व्हिडिओ पाहिजेत। अजून काही आपल्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत राहणार आहे। मी परत आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपल्या सरकारी क्रीडा विथ विकास या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावे व येणाऱ्या प्रत्येक अपडेटला बघत राहावे, जे तुमच्या फायद्याचेच राहणार आहे। मी परत आपला एकदा धन्यवाद बोलतो। धन्यवाद।